नमस्कार, मी शनाया. जग अक्षरशः युद्धाच्या काठावर उभं होतं. एका बाजूला महासत्ता आणि दुसऱ्या बाजूला हट्टी विरोधक. आणि फक्त काही तासांवर होता तो मोठा स्फोट. पण शेवटच्या क्षणी गेम पलटला. गोळ्या थांबल्या आणि टेबलावर आली शांततेची डील. सरते शेवटी परिस्थिती अशी झाली की जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभं होतं आणि शेवटच्या क्षणी सर्वांनी शांततेचा मार्ग निवडला. किमान सध्या तरी. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलं की अमेरिका आणि इराण हे दीर्घकालीन शांतता कराराच्या जवळ पोहोचले आहेत आणि पुढील चर्चेसाठी 2 आठवड्यांचा युद्धविराम मान्य करण्यात आलाय. ही घोषणा अचानक नव्हती, तर ती एका प्रचंड तणावपूर्ण परिस्थितीचा शेवटचा टप्पा होता. कारण त्याच वेळी अमेरिकेकडून इराणच्या ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले करण्याची तयारी सुरू होती. आणि जर करार झाला नसता तर पूर्णपणे परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जाऊ शकली असती. या संपूर्ण घडामोडीत एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी. जगातील सर्वात महत्वाच्या समुद्र मार्गांपैकी एक. आणि इराणने हा मार्ग व्यापारी जहाजांसाठी पुन्हा खुला करण्याची तयारी देखील दाखवली आहे, असं सांगितलं गेलंय. मात्र त्याच वेळी त्यांनी या मार्गावर आपलं वर्चस्व कायम असल्याचं देखील स्पष्ट केलंय. म्हणजेच युद्धविराम झाला असला तरी देखील तणाव पूर्णपणे कमी झालेला नाही, याचं स्पष्ट हे संकेत होतं. या करारामुळे ट्रम्प यांनी स्वतःला एका कठीण परिस्थितीतून बाहेर काढता आलं. कारण काही तासांपूर्वीपर्यंतच त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. आणि जर त्यांनी या धमक्या प्रत्यक्षात आणल्या असत्या तर युद्ध अधिक तीव्र झालं असतं. पण जर त्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं. त्यामुळे हा युद्धविराम म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक तात्पुरता पण महत्वाचा राजकीय तोल साधण्याचा प्रयत्न होता. आता पुढील 2 आठवड्यांमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होणार आहे. पण हा मार्ग सोपा नसणार हे स्पष्ट आहे. कारण दोन्ही देशांच्या भूमिका आणि अपेक्षा या पूर्णपणे वेगळ्या आहेत. या घडामोडींचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील तात्काळ पाहायला मिळाला. काही दिवसानंतर पहिल्यांदाच तेलाच्या किमती $100च्या खाली आल्या आणि अमेरिकन शेअर बाजारात देखील सकारात्मक हालचाल पाहायला मिळाली. याचा अर्थ बाजारपेठेला वाटते की सर्वात वाईट टळलं आहे. पण हा आशावाद किती काळ टिकेल हे पुढील चर्चांवर अवलंबून आहे. कारण फक्त काही तासांपूर्वीच परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. ट्रम्प यांनी अतिशय कठोर शब्दात इराणला इशारा दिला होता आणि त्यांची भाषा ही आधुनिक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले आहेत. आणि ते प्रश्न स्वाभाविक आहेत. या सगळ्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेतील अंतर्गत राजकारण. ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेवर त्यांच्या विरोधकांनी जोरदार टीका केलीच, पण त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर त्यांच्या वक्तव्यांना धोकादायक आणि उलट परिणाम करणारं देखील म्हटलं आहे. यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की हा फक्त आंतरराष्ट्रीय संघर्ष नाही, तर अमेरिकेच्या आत देखील या मुद्द्यावर मतभेद आहेत. ट्रम्प यांनी मात्र दावा केलाय की अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे साध्य केली आहेत आणि इराणचं लष्कर कमकुवत झालं आहे. पण वास्तवात अजून देखील अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत. विशेषतः इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि त्यांच्याकडील समृद्ध युरेनियम याबाबत. इराणकडून देखील स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की त्यांच्यावरचे हल्ले थांबवले गेले तर तेही आपली कारवाई थांबवतील आणि हॉर्मुझची सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतील. पण त्याच वेळेस त्यांनी काही कठोर अटी देखील मांडल्या आहेत. जसं की अमेरिकेने या प्रदेशातनं सैन्य काढून घेणं, आर्थिक निर्बंध हटवणं आणि इराणला नुकसान भरपाई देणं. या अटी मान्य करणं अमेरिकेसाठी सोपं नाही. त्यामुळे पुढील 2 आठवड्यांच्या चर्चेत काय निष्पन्न होतं हेच निर्णायक ठरणार आहे. सध्या पाहता हा युद्धविराम म्हणजे पूर्ण विजय नाही, तर एक तात्पुरती विश्रांती आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा राजकीय दृष्ट्या आंशिक विजय ठरू शकतो, कारण त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर चर्चेचा मार्ग हा खुला केला. पण या सगळ्यांचा दीर्घकालीन परिणाम काय होईल हे अजून देखील स्पष्ट नाही. या संघर्षामुळे जगभरातील लोकांचा अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलू शकतो. कारण ज्या देशाने एकेकाळी जागतिक स्थिरतेसाठी भूमिका घेतली, तोच देश आता आक्रमक आणि अनिश्चित धोरण अवलंबताना पाहायला मिळतोय. एकूणच पाहता परिस्थिती अजून देखील नाजूक आहे. युद्ध टळलं असलं तरी धोका संपलेला नाही. पुढील 2 आठवड्यांमध्ये होणाऱ्या चर्चाच ठरवतील की हा तात्पुरता युद्धविराम कायमस्वरूपी शांततेत बदलतो की पुन्हा एकदा नवीन संघर्ष भडकवतो. आणि म्हणूनच सध्या तरी एवढंच म्हणावं लागेल की जगाने मोठा धोका टाळला आहे, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे.
तुम्हाला काय वाटतं? अमेरिका खरं जिंकली आहे की इराणनं डील करून घेतली आहे? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.